सर, राज्य सरकारची भूमिका ही स्पष्टच होती. 2018 साली त्यांनी आरक्षण दिलं, आरक्षणाला कोणी चॅलेंज केलं, ते चॅलेंज कोर्टात गेलं, सरकार खंबीरपणे उभं राहिलं. मधल्या काळात उद्धव ठाकरेच्या सरकारने ते 3 वर्ष ते भस्मात बांधलं. त्यानंतर पुन्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं. सरकार आमच्या बरोबर आहे आणि सरकार मराठा समाजाच्या बरोबर आहे. कुणबी प्रमाणपत्राचा विषय असेल, शैक्षणिक विषय असेल, मदतीचा विषय असेल, UPSC MPSC परीक्षेचा प्रश्न असेल, सारथीचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्याचा रिझर्वेशनचा कोट्याचा प्रश्न असेल, आर्थिक मतदानाचा असेल, या समाजातला मुलगा हा नोकरी न करता व्यावसायिक झाला पाहिजे त्याच्यासाठीचा प्रयत्न असेल, असे अनेक प्रयत्न सरकार करते. हॉस्टेलचा प्रश्न असेल, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सर्वच प्रश्न आपल्या सरकारने सोडवलेत. मला वाटतं की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीवर काम करते. कायमस्वरूपी समाजाला न्याय मिळण्यासाठी न्यायालयाचा लढा देखील सरकार देते आणि भविष्यात मराठवाड्याचं गॅझेट, हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, कोल्हापूर गॅझेट असेल, औंध गॅझेट असेल, बॉम्बे गॅझेट असेल, या सर्व माध्यमातून 58 लाख नोंदी ज्या संदीप शिंदे समितीला मिळाले न्यायमूर्ती, त्या पूर्णपणे समाजाला त्याचा फायदा होईल आणि समाज पुढे जाईल याचा मी प्रयत्न करणार.